नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय श्री छत्रपती शिवरायांच्या वारसदारांचा राजकीय सहभाग. श्री छत्रपती शिवरायांनी आपलं सुराज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन हे सुराज्य निर्माण केलं आणि म्हणूनच सर्व जाती धर्मामध्ये त्यांच्या आदर्शाची आणि त्यांच्या नीतिमत्तेची मूल्ये इतकी रुजली होती की आज बी ते टिकून आहेत. म्हणूनच सर्वच बहुजन समाजामध्ये श्री छत्रपती शिवरायांप्रती आदर व्यक्त केला जातो. आपल्याला हेही माहीत आहे की प्रत्येक राजघराण्याची गादी चालवणारा त्या घरातील थोरला मुलगा असतो आणि थोरल्या मुलाच्या माध्यमातून त्या गादीचा वारसा चालवला जातो. श्री छत्रपती शिवरायांच्या गादीचा वारसाही सध्या सातारा आणि कोल्हापूर ही दोन घराणे चालवत आहेत. विषय यासाठी आहे, आपल्याला सगळ्याला माहिती की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणुका सहभागी होण्याचा, राजकारणात सहभागी होण्याचा सर्वांना अधिकार आहे. तो घटनात्मक अधिकार आहे. परंतु छत्रपती शिवरायांचे वंशज जे की एक सन्मानाचं स्थान आहे सर्वच बहुजन समाजात आणि समाजातील सर्वच राजकीय पक्षामध्ये त्यांचं आदराचं स्थान असताना खरं तर या दोन्ही राजघराण्यांनी काही संकेत पाळायला हवे होते. ते संकेत हे हवे होते की राजकारणापासून शक्यतो त्यांनी दूर राहायला हवं होतं. मी म्हणत नाही, कुणी म्हणेन की राजकारणात त्यांनी काय येऊ नये, जरूर यावं. परंतु आजच्या राजकारणाची, मी मुद्दाम आजचा हा शब्द पुन्हा पुन्हा वापरतोय, आजच्या राजकारणानं सगळी आपली नीतिमूल्य हरवलेली आहेत. ज्या राजकारणामध्ये सद्गुणांचा अजिबात जवळजवळ सहभाग राहिलेला नाही, अशा राजकारणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांनी उतरणं म्हणजे आम्हाला एक अपमानास्पद वाटतंय. अपमानास्पद यासाठी की त्यांच्याप्रती जो आदर आहे सर्वच राजकीय पक्ष असतील किंवा लोक असतील, हा त्यांच्या निवडणुकीत येण्यामुळं निश्चितच समाप्त होणार आहे, संपून जाणार आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जवळजवळ मी तर धाडसानं असं म्हणेन 50% आदर जो होता राजघराण्यांच्याबद्दलचा, तो हळूहळू या राजघराण्याने केलेल्या चुकामुळं आता नष्ट होऊ लागलेला आहे. विषय पुन्हा एकदा मला मांडायचा आपल्यापुढं की राजकारणात या घराण्याने खरंच येण्याची गरज आहे का? नेमकं त्यांना कशासाठी राजकारणात यायचं आहे? शक्यतो राजकारण कशासाठी असतं? विकासात्मक काम करण्यासाठी. या राजघराण्यांकडे एवढं काही साधनसामग्री आहे, एवढी काही यंत्रणा आहे की ते स्वतःही एखाद्या राजकीय पक्षापेक्षाही अधिकचं काम एक सामाजिक प्लॅटफॉर्मवर करू शकतात जर त्यांच्या मनात असेल तर. मात्र राजकारणात जाऊन ते फार तर काय होतात, एकतर आमदार होतात, खासदार होतात, जास्तीत जास्त मंत्री होतात. याच्या पुढं तर काही दिसत नाही मला, इथपर्यंत जातात. परंतु या आमदार, खासदार आणि मंत्री होण्यापेक्षा त्यांचे शब्द एवढे प्रमाण पाहिजेत आहेत, परंतु त्यांनी ते टिकवले नाहीत. जर त्यांनी एखाद्या राजकीय पक्षाला म्हणा किंवा सत्ताधारी पक्षाला एक शब्द टाकला तर त्यांची ती कामे किंवा जनतेसाठी असलेली कामे एका शब्दावर होणं अपेक्षित आहे. परंतु आता दिवसेंदिवस काळ पुढं चालला. आता ही दोन्ही राजघराणे वेगवेगळ्या पक्षामध्ये म्हणा किंवा एका पक्षात असोत वेगवेगळ्या पक्षात सहभागी झाल्यामुळं आता जनतेमध्ये आणि विविध राजकीय पक्षामध्ये त्यांच्याप्रती आदराचं स्थान राहील का, हा प्रश्न आहे. विषय यासाठी सुरू होतो आहे की आपल्या सगळ्याला माहिती आहे की उदयनराजे भोसले गेली 3 दिवसापासून सातारा लोकसभेचं तिकीट आपल्याला मिळावं म्हणून दिल्लीला गेलेले आहेत. मात्र अमित शहानं त्यांना 3 दिवसापासून भेट अद्याप दिली नसल्याचं प्रसिद्धी माध्यमातून आपण ऐकतोय. एक आपल्या ही गोष्ट ऐकणाऱ्या प्रत्येकाला काय वाटतं आता हे त्यांनी सांगावं मला. एक अमित शहा जे राजघराण्यातील एका उत्तराधिकाऱ्याला साधी भेट द्यायला 3 दिवस घेत असेल तर खरंच उदयनराजेंना ही खासदारकी इतकी महत्त्वाची वाटते का? आणि तसंही आपण बघितलं असेल, आम्ही काय म्हटलं की चाहे कोल्हापूरचं घराणं असेल किंवा साताऱ्याचं घराणं असेल, यांनी राजकारणात अजिबात जायलाच नको आहे. ते स्वतःच एक राजकारणाला समांतर इतका मान त्यांच्याकडे आहे. इतकं असताना
अशा अतिशय गलिच्छ किंवा नीतिहीन आणि सरी नैतिक मूल्य हरवलेल्या राजकारणात जाण्याचा त्यांना मोह का होतो हे कळत नाही. कारण शेवटी जनतेमध्ये राजकारणात जाणाऱ्या व्यक्तीला कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचा फेस करावा लागतं. निवडणूक लढायची म्हणल्यावर विरोधकांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे तुमच्या विरोधात बोलायची, ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. कारण तुम्ही सगळ्याच जाती धर्मांचे एक ज्याला आपण सन्मान आहात, आणि अशावेळी जर असं झालं तर तो सन्मान कायम राहू शकतो का, असा आमचा प्रश्न आहे. म्हणून तसंही आपण बघितलं असेल, उदयनराजे हे मागील अनेक दिवसापासून जेव्हा राजकारणात आले तेव्हापासून त्यांची भाषा असेल किंवा प्रसिद्धी माध्यमावर समोर बोलण्याची त्यांची स्टाईल असेल, यामुळं राजघराण्याचा खूप मोठा अपमान झालेला आहे. कारण ठीक आहे, लोक सहन करतात, परंतु ती संधी तुम्ही द्यायला नको आहे असं आम्हाला वाटतं. कारण आपण एक छत्रपतीच्या गादीचे वारसदार आहात. अशावेळी त्या गादींचा सन्मान राहायला पाहिजे. राजकारणात तुम्हाला मिळून काय मिळतं, मी मगा म्हटलं तसं, आमदार बनाल, खासदार बनाल, फार तर मंत्री बनाल, याच्यापेक्षा तुम्हाला काही मिळू शकत नाही. मात्र छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून हा मान त्यापेक्षाही, या राजकीय पदापेक्षाही खूप मोठा आहे. अशावेळी या प्रतिनिधींनी किंवा या वारसदारांनी आम्हाला वाटतं की राजकारणात जाणं योग्य नाही. एक घटनाक्रम बघितला असेल तुम्ही याच्यात, जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे या दिल्लीवरून भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले, त्यावेळी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घातल्या होत्या. कसं स्वागत केलं होतं सगळ्या जगानं पाहिलेलं आहे, भारत देशानं पाहिलं आहे. परंतु उदयनराजे जेव्हा गेले तेव्हा फक्त एका अमित शहाच्या त्या कार्यालयामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्यांना फक्त एक पुष्पहार घालण्यात आला. हा सन्मान खरोखर छत्रपतींच्या घराण्याला शोभणार आहे का? फक्त पदासाठी आम्हाला अजिबात योग्य वाटत नाही. म्हणून आम्हाला वाटतं की भविष्यामध्ये तरी किमान या दोन्ही राजघराण्यांना सद्बुद्धी येवो आणि त्यांनी राजकारणापासून दूर राहावं. नसता राहिलेली जी काय आता महाराजांच्या घराण्यांची प्रतिष्ठा, महाराज तर कधी या देशातून नव्हे, या जगातून कधी त्यांचं नाव कधीच कमी होऊ शकत नाही. परंतु घराण्यांचं, कारण घराण्यांचं घराणेच आहेत, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं त्यांनी काही दाखवावं लागेल, तेव्हा लोक त्यांचं नाव घेऊ शकतील. मात्र केवळ नावावर एक घराणेशाही म्हणून तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला खूप सन्मान जनतेनं द्यावा, तर मला वाटतं पुढच्या काळात कदाचित जनता ते शक्य होणार नाही. कारण तो तुम्हाला टिकवावा लागेल. तुम्ही कसंही वागाल आणि तरीही तो सन्मान आपल्याला मिळेल अशी अपेक्षा करणं मला वाटतं चुकीचं ठरेल. म्हणून आता छत्रपतीच्या या दोन्ही घराण्यांना खरं तर बाकी छत्रपतीवर प्रेम करणाऱ्या किंवा छत्रपती शिवरायांच्या विचारकार्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी कधीतरी त्यांना सांगावं लागेल की आता तुम्ही थोडं राजकारणापासून दूर राहा, तरच श्री छत्रपती शिवरायांच्या जो वारसदारांचं नाव आहे ते कुठंतरी पुढच्या पिढ्यांना घेता येईल असं वाटतं. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.